बी. मी सध्या एका शेतात आहे आणि आपल्यासोबत हे शेतकरी महेश आहेत. त्यांची एक स्टोरी थोडीशी वेगळी आहे, कारण की ते पेशाने इंजिनियर आहेत आणि आता त्यांनी शेती चूज केली आहे. तर आपण त्यांना विचारूया की त्यांनी हा निर्णय का घेतला. खरं हे निर्णय घेण्यामागची कारणं दोन आहेत. एक तर माझं इंजिनिअरिंगचं शिक्षण कंप्लीट झालं. ते कंप्लीट होताना घरची परिस्थिती पाहते त्याची होती. करताना वडिलांनी खूप स्ट्रगल पिरियड सहन केला. मेकॅनिकल इंजिनियर डिप्लोमा केला ऑटोमोबाईलमधलं आणि बी केलं मी मेकॅनिकलमधलं. मेकॅनिकलचं बी हे मी जॉबला लागल्यानंतर केलं. तर त्या दरम्यानच्या काळामध्ये माझं सगळं राहणं हे गावीच झालं. मी लहानाचं मोठा माझ्या आईवडिलांसोबतच झालं. घरचं, शेतीचं, गाईगोरांचं, इथलं गावचं जे कल्चर आहे ते कल्चरच आजपर्यंत मी जगत आलो. जरी मी शहरात राहत होतो तरी शहरात फक्त 5 दिवस मी माझ्या जॉबसाठी किंवा जे काही बाकी व्यावसायिक कामं करतो त्याच्यासाठी देत होतो. पण जो येणारा शनिवार रविवार आहे, आठवड्यातला शेवटचा जो शनिवार रविवार आहे विथ जॉबचा, तो मी शुक्रवारी संध्याकाळीच गावी यायचो. गावी जर आलो नाही तर मला करमायचं नाही, कारण माझी काळी आई माझ्या पायाला लागली. ती ज्यावेळेस माझ्या पायाला लागणार तिथपासून मला ते 2 दिवस एनर्जी एवढी भेटायची की मी आठवड्यातले 5 दिवस फुल एनर्जीने तिथे काम करू शकायचे. त्या 2 दिवसात काय व्हायचं, मी गावी आलो की वडील सकाळीच त्यांचं नित्यनेम असायचं, सकाळीच उठायचं, शेतात जायचं. शेतातली छोटी मोठी कामं असतील की पहिल्या प्रहरात एकदम फास्ट फ्रेश मूडमध्ये हुकून टाकायचे. त्याच्याबरोबर स्वामींचं नामस्मरण मोठ्या प्रमाणात करायचं आणि ते करताना काम करायचं. मी सकाळी उठलो की शनिवारी मी जायचो शेतात. गेलो की ब्रश करत करत जायचं, त्यांच्याशी गप्पा मारत बसायचो, आठवड्याभराचा गोषवारा त्यांना सांगायचो. कारण ते आमची चर्चा खूप आमचं बॉन्डिंग एकदम खूप छान होतं वडिलांचं आणि माझं. तर ते करताना मग ते मला विचारायचे प्रत्येक शनिवारी, म्हणजे मोस्टली बऱ्याच शनिवारी असं व्हायचं की ते बोलतं बोलतं म्हणायचे, अरे कसं चाललंय तुझं काम? चांगलं चाललं. किती पॅकेज आहे तुला? त्यांना सांगितलं हा एवढं पॅकेज आहे मला. तर अजून किती वर्ष लोकांच्या इकडे साल घालायचे. आमच्याकडे एक शब्द आहे सालगडी, म्हणजे वर्षाचं पॅकेज देणार ते सालगडी. किती वर्ष तिकडे साल घालायचे. आपल्या इथं एवढं सगळं आहे, शेतात कामं करा, शेतात काय कामं कमी नाही. आपल्याकडे किती काम केलं तर कमीच आहे. त्याला एक चांगलं त्यामुळे रूप द्या आणि त्या रूपाच्या अनुषंगाने तुमचं आताचं जे शिक्षण आहे त्या शिक्षणाचा वापर करून तुम्ही पुढे जा. आणि अगदी तेच व्हायचं. मी ज्यावेळी शहरात जायचो, मी बाकीच्या सगळ्यांचं तिथलं कॉर्पोरेट लाईफ बघायचो. IT क्षेत्रातलं कॉर्पोरेट लाईफ मी चांगलं अनुभवलं. त्याच्यात मला एक गोष्ट लक्षात आली की यांची शेतीची असणारी नाळ ही ज्या पट्टीत नाही, किंवा त्यांना हा आनंदच माहिती नाही इथं काय येतं. आणि माझी तिथं कुठंतरी घुसमट व्हायची. मला वाटायचं सोडावं, पण नेमकी लग्नाची वेळ जवळ आली होती. सगळ्याच गोष्टी समोर होत्या. कुटुंबाचं आर्थिक स्थैर्य जागी म्हणजे व्यवस्थित नव्हतं. आपल्याला अर्थार्जन असं प्रॉपर होत नव्हतं कुटुंबाचं. त्याच्यात 2007 मध्ये एक शॅम्पेन इंडिया कंपनी आहे पुन्हा नाशिक हायवेवरती. तिथं वडिलांना एक आउटलेट चालवायला भेटलं. माझे मोठे बंधू, वडील आणि आम्ही कुटुंबीय सगळं ते चालवत होतो. ते चालवता मग त्याच्यात आम्हाला एक गोष्ट सुचत गेली, पुढं काय केलं पाहिजे, कसं केलं पाहिजे. मी मग त्याच्यानंतर माझं शिक्षण संपलं, मी जॉबला लागलो. पण ते जे तिथलं जे आपल्या काउंटरवरचं जे होतं ते माझ्या मनात कुठंतरी सारखं फिरत होतं. मग मी ते अनुषंगाने शहरात पडलो. शहरात गेल्यानंतर विविध प्रकारच्या मॉलला जाणे, एखाद्या दुकानावरती जाणे, नवीन नाविन्यपूर्ण काय शेतीत आपल्याला काय करता येईल, काय शोधता येईल, काय वेगळं करता येईल, किंवा आपलं जे आहे ते कसं वेगळ्या प्रकारे लोकांपर्यंत नेता येईल याचा मी विचार केला. त्याच्यावरती काम झालं. वडिलांशी चर्चा होत राहायची. नवीन अनुभव माझे मी त्यांना शेअर करायचे. त्यांचे जे आतापर्यंत जे अनुभव आहे त्यांनी मला सांगितले. आणि मग त्याच्यातनं ह्या गोष्टी इम्प्लिमेंट करत एक कालावधी असा आला की 2017-18 वडील सोडून गेले. वडील सोडून गेल्यानंतर बाकी मग मला कुठंतरी ते मनातून जास्तच जाणवायला लागले. माझ्या वडिलांचं स्वप्न होतं तर ते असताना मला करता आलं नाही. आणि मला इथे त्याच्यात मी एवढा इन्व्हॉल्व्ह होऊन गेलो होतो की मला सकाळ दुपार संध्याकाळ तेच आठवायचं. अगदी 17 लग्न झाल्यानंतर ते मधला आमचा जो वडील असताना आमचा 8-9-10 महिन्याचा जो कालावधी त्यांच्यासोबत गेला, त्या कालावधीत मी शुक्रवारी कधीच कुठल्याही दिवशी ऑफिसमधनं फर्स्ट शिफ्ट करून जरी घरी आलो, तिला फोन असायचा की तू रेडी राहा, आपल्याला बाहेर जायचं. मी फिरायला आम्ही कुठं गेलो नाही, पण आमचं हेच नवीन शोध काहीतरी नवीन मार्केट बघा, कुठलं तरी नवीन ठिकाणी जा, प्रोसेस फूड कसं बनतं, त्याचं पॅकेजिंग काय असतं, त्याचे स्टँडर्ड्स काय आहेत, ते कशा प्रकारे बनवलं पाहिजे, तर वेगळे पण काय देऊ शकतो आपण लोकांना, कस्टमरची डिमांड काय, हा सगळा अभ्यास माझा त्याच्यावरती झाला. 2018ला मला वडील गेल्यानंतर हे सोडणं भाग पडलं. कारण परिस्थिती अशी आली की एकीकडं कुटुंब वडील गेल्यानंतर डिस्टर्ब झालं, कारण घरातला करता माणूस गेला होता. तर ते काय करायचं, कसं करायचं, जॉबमध्ये माझं म्हणतो नाही. मग मी तो जॉब सोडून दिला. पण घरी मी काही सांगितलं नाही. अगदी हिला सुद्धा माहीत नव्हतं. पुण्यातल्या घरी माझं रेंटचं घर तिथं राहत होतो पुण्यातल्या घरी, पण तिथनं मी इकडे अपडाऊन करायचो. हिला काही गोष्टी माहीत असायच्या. मी गावी गेलो, क्लॅरिटी असायची
पण मी नक्की जॉबचं कामासाठी गेलोय की शेतीच्या कामासाठी गेलोय हे तिला माहीत नसायचं. मग त्यामधल्या 1 महिन्याच्या पिरियडमध्ये मी इकडे बऱ्यापैकी काय करता येईल कसं काय वगैरे छोटीशी वडिलोपार्जित शेती तरी मी काय रेंटने बाहेरनं जमिनी घेतल्या. घरची शेती ही पूर्णतः आम्हाला त्यावेळेस अवेलेबल नाही झाली. मला एका क्षणी वडील गेल्यानंतर झिरो व्हावं लागलं आणि त्या झिरोची सुरुवात करताना थोडं जरा अडचणी आल्या. तर त्या अडचणींवरती मग मी पहिलं क्षेत्र खंडणी घेतलं, मग त्याच्यात सुरुवात केली. त्याच्यात सुरुवात करत आजच करत पण त्या पिरियडमध्ये मग वडिलांचं स्वप्न कुठंतरी जरा पुढे घ्यायचं होतं. तर मग ते मन कुठेतरी खात होतं. मग ते पहिलं मी इकॉनॉमिकली थोडा स्टेबल झालो. ते झाल्यानंतर आज आपण जिथं बसलो हे विठ्ठलास ड्रीम फार्म जे स्वानंद ॲग्रोने डेव्हलप केलं ते एक प्रश्न होता की आता तुम्ही शेतकऱ्यांची परिस्थिती एकंदरीत बघता, थोडीशी कठीण परिस्थिती असं आपण म्हणू शकतो. यासाठी तुम्ही तुमच्या प्रोडक्टसाठी अमेझॉन फ्रेशचाच म्हणजे तेच का निवडलंय? म्हणजे मला त्याच्यात 3 स्ट्रॉंग पॉईंट्स वाटले. एक तर ॲमेझॉनची आपण अवेअर आहे त्या बाबतीत. ॲमेझॉन आज ऑनलाईनमध्ये खूप फास्ट काम करतं. ॲमेझॉनची सिस्टम बाकी याच्यासाठी मी जसं की मी लॅपटॉप त्याच्यावरनं घेतलेला आहे, मोबाईल त्याच्यावरनं घेतलेला आहे किंवा बऱ्याच गोष्टी घेतलेल्या आहेत. ते प्रोसेस फूड आणि फ्रेश हे कधी आपण त्याच्यावरनं मी परचेस केलं नव्हतं. 2021ला जेव्हा ते इथं लॉन्च झालं त्यावेळेस माझ्या डोक्यात एकच विचार आला की ज्यावेळेस मी ऑफिसमध्ये बसून मोबाईल वगैरे परचेस करत होतो मला प्रत्येक घरात त्याची डिलिव्हरी भेटत होती. तसंच माझं प्रोडक्ट वडिलांची इच्छा होती की आपल्या नावाने घराघरात पोहोचलं पाहिजे. मग त्याचं काम मला वाटलं की हे ॲमेझॉनकडून होईल आणि ॲमेझॉन करते आणि खरंच ॲमेझॉनने तेच केलं की आज स्वानंदला आणि वाईल्ड बेरीजला घराघरात नेऊन पोहोचवलं. तर तो एक पॉईंट होता. दुसरा मुद्दा त्याचा असा की जी सिस्टम पोस्ट हार्वेस्ट टू डिलिव्हरी तो मधला जो टाइम स्पॅन आहे त्याच्यात असणारं तिकडून येणारं अर्निंग जे यांच्याकडनं ॲमेझॉनकडनं त्याची बिलिंग सायकल यांची फार दूरची नव्हती. त्याची जी होती आज मी सकाळी मटेरियल हार्वेस्ट केलं तर रात्री माझं 12च्या आधी माझं पेमेंट माझ्या अकाउंटवरती क्रेडिट व्हायचं. तो एक बेनिफिट मला झाला. आणि त्याच्यानंतर जर तिसरं की ज्यावेळेस मला क्लायमॅटिक सिच्युएशनमध्ये क्लॅशेस करायला लागतात त्यावेळेस हे माझ्या पाठीमागे उभं राहतात. मला जी मदत पाहिजे सर माझ्याकडनं होत नाही. ठीक आहे म्हटलं अल्टरनेटिव्ह सोल्युशन काय करा, आपण काय करू शकतो, ठीक आहे या सीझन कसं करायचं काय करायचं हे लोक गाईड करतात प्रॉपर. त्याच्यामुळं ॲमेझॉन मला वाटतं की बाकी मॉडर्न ट्रेड्स आहेच पण त्यातल्या त्यांच्याशी काम चांगलं. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.